आणि स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर। मात्र आता महाबळेश्वर व्यतिरिक्त देखील अन्य ठिकाणी सुद्धा स्ट्रॉबेरीची शेती केली जाऊ शकते। एका बचत गटाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी पिकाची यशस्वी शेती केली आहे। पाहूयात या रिपोर्टमधून। पाटण तालुक्यातील पश्चिम घाट परिसरात स्ट्रॉबेरी पीक घ्यायला सुरुवात झाली आहे। हे पीक खर्चिक असल्यामुळे याकडे विशेषतः शेतकरी वळत नाही। मात्र रुपाली भिलारे या महिला शेतकऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीची उत्तम शेती फुलवून दाखवली आहे। रोपांना खतांची योग्य मात्रा आणि पाणी मिळावं यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केलाय। संपूर्ण प्रक्रियेला 12 लाखापर्यंत खर्च आला, तर यातून त्यांना 20 लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। सध्या परिसरात स्ट्रॉबेरीसाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरीचा दर्जाही उत्तम आहे। रोपांची लागण 40,000 रोपं आम्ही लावलेले आहेत इथे। उत्पन्न मला साधारण 20-1 लाख रुपये अपेक्षित आहे याच्यामधून। किती महिला शेतकरी या ठिकाणी तुम्ही राबताय? किती लोक आहे? काय 8 ते 10 महिला आमच्या इथे रोज कामाला असतात। किती महिन्याचं पीक आहे हे? 5 महिन्याचं पीक आहे। आता एक दिवाळी चालू झाले, एप्रिल एंड पर्यंत हे पीक चालतं, म्हणजे साधारण 5 महिन्याचं पीक आहे। या परिसरात पावसाच्या भरवशावरती ऊस आणि भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। ही शेती पावसाच्या भरवशावरती केल्यानं अनेकदा यातून तोटा देखील सहन करावा लागतो। मात्र या शेतीला पर्याय म्हणून सध्या परिसरात महिला बचत गटाच्या माध्यमातून 10 महिलांनी एकत्र येत स्ट्रॉबेरी शेती फुलवली आहे। यातून अनेक महिलांना रोजगार सुद्धा मिळालाय। आता आम्हाला बचत गटामुळे इथं जवळपासच स्ट्रॉबेरीचं लावल्यामुळे उत्तम आम्हाला रोजगार मिळतोय। आणि आम्ही 10 महिला आहे, उसात जाणं, शेतात जाणे, पुन्हा इकडं तिकडं म्हणजे बरेच ठिकाणी कामाला जायला लागायचं आम्हाला, पण इथं स्ट्रॉबेरीचं केल्यापासून तर एकदम छान आमचं चाललंय। पाटण तालुका म्हटलं की भौगोलिकदृष्ट्या हा दुर्गम तालुका। या तालुक्याला पश्चिमेकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि दक्षिणेकडे चांदोली नॅशनल पार्क सारखे घनदाट जंगल, यामुळे असंख्य जंगली श्वापदांचा शेती व्यवसाय करताना सामना करावा लागतो। मात्र या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना एक पर्याय मिळालाय। अनुभव आहे की इकडे सगळे गहू येतात, रानटी डुकरं येतात, जनावरं येतात, ते सगळं मी पाठीमागं माझं मी सांभाळतो, त्यांना मी चांगला प्रतिसाद देतो रात्रीचा वगैरे। पंढरपूर गुहागर मार्गावरती ही शेती असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक पर्यटक आणि प्रवासी या शेतीला आवर्जून भेट देतात। महाबळेश्वर प्रमाणे या ठिकाणी माफक दरात स्ट्रॉबेरी मिळत असल्यामुळे खरेदीही मोठ्या प्रमाणात होतीये। हम यहाँ पे घूमने के लिए आए हैं और यहाँ पे जब देख के स्ट्रॉबेरी देख के लग रहा है उतना ही बड़ा है, इतना ही मीठा है और कलर भी आपको बहुत अच्छा मिलेगा। ऑलमोस्ट आप महाबलेश्वर में जो आपको स्ट्रॉबेरी मिलता है उसके बराबर का है, तो आप यहाँ पे आइए और एक बार देखिए तो आपको अच्छा मिलेगा। शेतकऱ्यांनी एकाच प्रकारे शेती पीक घेतल्यानं एकाच वेळेस बाजारात एकाच प्रकारचे पीक विकण्यासाठी येतं, त्यामुळे अनेक वेळा शेतीमालाला भाव मिळत नाही। मात्र काही शेतकऱ्यांनी असं वेगवेगळं पीक घेतल्यास यात शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे। रुपाली भिलारे यांनी आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी 2 एकर क्षेत्रामध्ये ही साधारण 40,000 रोपं लावलेले आहेत आणि त्याच्यामधून त्यांना 20 लाखापर्यंतचा नफा जो आहे तो मिळण्याची अपेक्षा आहे। खरं तर या परिसरामध्ये त्यांनी एक नवीन वेगळ्या पद्धतीचा पायंडा आखून दिलेला आहे, त्यामुळं आता या पुढे देखील जे स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या लोकांसाठी हे जे उदाहरण आहे ते नक्कीच प्रेरणादायी असणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।